सुनीता नरेन भारतातील पर्यावरण चळवळीचं एक महत्त्वाचं नाव. 1956 मध्ये जन्मलेल्या सुनीता यांनी आपलं आयुष्य पर्यावरणासाठी वाहून घेतलं. सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1982 साली सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटमध्ये काम सुरू केलं. आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून त्यांनी पर्यावरणीय संकटावर काम केलं, विशेषतः पाण्याचं व्यवस्थापन, शाश्वत विकास. 1999 साली दिल्लीतल्या वायू प्रदूषणावर तयार केलेल्या अहवालानं देशाचं लक्ष वेधून घेतलं. हा अहवाल दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर परिस्थितीवर भाष्य करत होता आणि परिणामी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पण संघर्ष इथेच संपला नाही. 2003 मध्ये सुनीता नरेन यांनी पाण्यातील कोल्ड्रिंक्समधील कीटकनाशकांचं प्रमाण उघड केलं. हे प्रकरण खूप गाजलं आणि त्यांनी कोका-कोला, पेप्सी यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना जबाबदार ठरवलं. यामुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली आणि खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावली अस्तित्वात आली. सुनीता नरेन यांच्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या पुस्तकातील त्यांनी पर्यावरणीय संघर्षातील आपले अनुभव मांडले आहेत. त्यांनी तोंड दिलेले आव्हान, दबाव आणि धोके हे केवळ सामान्य नव्हते, पण या सगळ्यावर मात करून त्यांनी पर्यावरणासाठी झगडणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रेरणा दिली आहे. आज सुनीता नरेन केवळ एक कार्यकर्ती नाही, तर एक शक्तिशाली आवाज आहे. पर्यावरणीय न्यायासाठी त्यांच्या लढ्यामुळे भारतातील पर्यावरणीय धोरणांमध्ये मोठे बदल घडून आले. पर्यावरणाची ही आद्य योद्धा आजही न थांबता काम करत आहे, आमच्यासाठी, पृथ्वीच्या भविष्यासाठी. सुनीता नरेन एका शक्तिशाली महिलेसाठी एक आदरांजली.